नाशिक येथील आडगावचे भूमिपुत्र आणि स्थानिक रहिवासी श्री नाशिकमधील एकमेव महोत्सव म्हणून आडगाव महोत्सवाची सुरुवात करून देणारे माजी शिवजन्मोत्सव समिती आडगाव अध्यक्ष समाजसेवक श्री अतुलदादा शंकरराव मते हे नाशिक महानगरपालिका निवडणूक 2024 मध्ये होणारे या पक्षाकडून इच्छुक उमेदवार यांच्या आज दिनांक आडगाव येथील मारुती मंदिरामध्ये दिनांक 16/12/2025 रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनीताई कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आडगाव मारुती मंदिर येथे नारळ फोडून मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहामध्ये पॉम्पलेट वाटप आणि रॅली काढून यावेळी आडगावमधील प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक आणि मित्रमंडळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅली सोहळा झाल्यानंतर आडगाव शहरामध्ये एक छोट्या प्रकारची रॅली काढून गावकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 2 चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्याकडून इच्छुक असलेले समाजसेवक श्री अतुलदादा शंकरराव मते यांनी एक नवा अध्याय सुरू केला असून विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून दादा प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वत्र असून त्यांचा प्रभागात प्रचंड प्रभाव आणि अनुभव असल्यामुळे या अनुभवाचा अतुलदादा यांना नक्कीच लाभ मिळेल। शहरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून ठिकठिकाणी आडगाव परिसरामध्ये त्यांचे कार्य स्वभाव आणि सर्वसामान्यांना धरून चालणारा जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून अतुलदादा मते यांची ओळख आहे। त्यांच्या या आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला असून यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी समाजसेवक अतुलदादा मते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट तर्फे मी उमेदवार असून मला एक वेळ प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून द्या। मी प्रभागात संपूर्ण नाशिकमधून नंबर 1 चा प्रभाग क्रमांक 2 बनवून दाखवतो। प्रभागातील जनतेला असे आश्वासन दिले आहे। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक कालच आचारसंहिता लागली आहे, निवडणूक होऊ घातली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमंतिनीताई कोकाटे यांच्या नातून आणि आपल्या गावातले सर्व ज्येष्ठ यांच्या हातून जो प्रचाराचा शुभारंभ झाला आणि सर्वांनी जे प्रेम दाखवलं, खरं तर सर्वांचं मी फार ऋणी आहे। पण ताई एक सांगतो की नाशिक जिल्ह्यामध्ये जेव्हा दादांचा असेल, कोकाटे साहेबांचा कामाचा धडाका असेल, या सर्वांच्या कामाचा धडाका बघून अतिशय इथले सर्व नागरिक त्यांच्या कामाच्या धडाक्यातून अतिशय प्रेरित झाली आहे। आणि अगदी आता बघायचं म्हटलं तर नाशिक महापालिकामध्ये आडगाव हे गाव येतं, 40 वर्षापासून इथे आडगाव आहे। पण शेजारीच बघितलं आपण देवली मतदारसंघ आहे, तो ग्रामीणमध्ये येतो। ग्रामीणमध्ये अशी परिस्थिती का कॉन्क्रीटचे रस्ते आणि इकडे परिस्थिती बघितली तर 20-20 वर्ष झाले रस्त्यावर डांबर सुद्धा पडलेलं नाही। तर इथल्या लोकांची एकच मानसिकता आहे की आमच्या इथे खऱ्या अर्थाने लाईट, पाणी आणि रस्ते या गोष्टी होणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने आम्ही महापालिकेत आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी राहिला आहे। त्याच्यामुळं आज या सर्व लोकांनी आपल्यावर एक विश्वास ठेवून आणि नक्की सगळ्यांनी मला जर निवडून दिलं तर एक माझा शब्द आहे, 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 2 हा सगळ्यात आदर्श प्रभाग असेल। कदाचित आपल्याला इथं अनेक मोठे कामं इथं प्रोजेक्ट आणायचे आहे, पण ते प्रोजेक्ट आणायचे असताना बेसिक गोष्टी फार महत्त्वाच्या आहे। लाईट, पाणी, रस्ते असतील तर सगळ्या पुढच्या गोष्टी शक्य होतील आपल्याला। आपल्याकडे IT पार्क असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, अशा मोठमोठ्या गोष्टी आहे। तर नक्कीच आपण कोकाटे साहेबांच्या माध्यमातून दादांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रभागात असेल, या नाशिक महापालिकेत आणता येतील। यासाठी आपल्या सगळ्यांची साथ मला हवी आहे। आज या ठिकाणी आपण सर्व ज्या पद्धतीने उपस्थित राहिले त्याच पद्धतीने 15 तारखेपर्यंत सुद्धा सगळ्यांची अशी साथ राहील आणि नक्कीच विजयाचा गुलाल घेण्यासाठी 16 तारखेला परत याच ठिकाणी या वेळेस आपण सर्व उपस्थित राहाल आणि नक्कीच हा विजयाचा गुलाल आपल्या ताईंच्या साक्षीने, दादांच्या साक्षीने, कोकाटे साहेबांच्या साक्षीने आपण घेऊ असं मी सर्वांना विनंती करतो। आणि सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, प्रचारासाठी जे उपस्थित झाले त्याच्यावर सर्वांचे आभार मानतो। अतुल दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अतुल दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालच आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि गेल्या 3-4 दिवसांपूर्वीच अतुलदादांचा एक प्रचाराचा नारळ वाढवायचा म्हणून कार्यक्रम करायचं ठरलं। सुदैवाने आचारसंहिताही लागली आणि आज हा माझ्या मते नाशिक शहरातला पहिलाच प्रचाराचा कार्यक्रम हा अतुलदादांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाशिक महानगरपालिका आणि ह्या
महानगरपालिकेमध्ये होणारे कामं हे खरं तर आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणात बदल घडवून चांगल्या कामांची एक संस्कृती परत एकदा सुरू करायची आहे. आपण जर बघितलं तर ह्यावेळेस कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवरती आपल्याला शहरामध्ये खूप मोठा बदल करण्याची संधी आहे. आज आपण ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करत असताना आपल्या राज्यात जो धडाडीचा नेता असा ओळखला जातो, ज्यांच्या कामाची पद्धत ही राज्यात नाही तर देशात सगळीकडे माहिती आहे आणि त्यांचं नाव त्याच्यासाठी आहे, असे आपले आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतुलदादा ही निवडणूक लढवणार आहेत. आणि खरं तर दादांसारखं काम इतर कोणीही कधीही करू शकत नाही. हो तर हो, नाही तर नाही. मागे तेवढा निधी चांगल्या कामासाठी दादा पुढे मागे कधीच बघत नाही द्यायला. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकाटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच सहकाऱ्यांबरोबर ही निवडणूक आपण महानगरपालिकेची लढवत आहोत. खरं तर आपला हेतू हा फक्त एकच आहे, तो म्हणजे आपल्या नाशिकचा विकास. आणि हा हेतू घेऊनच आपण पूर्ण जनतेकडे जायचं आहे आणि तो आपल्याला हेतू प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवायचा आहे. मला खात्री आहे आपला विकासाचा जो अजेंडा आहे, हा अजेंडा नाशिकच्या सगळ्याच लोकांना निश्चितपणाने भावणार आहे आणि चांगल्या मताधिक्याने आपले सगळेच उमेदवार निवडून येतील. युती होईल नाही होईल हा ज्येष्ठ नेते, हे पक्षाचे सगळे पदाधिकारी किंवा पक्षाचे नेते आहे, हे निश्चितपणाने त्याच्यावरती निर्णय घेतील. पण आजच्या घडीला आपण पक्ष म्हणून एकजुटीने, एक संघटनेने काम करून आपले सगळे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. खरं तर राष्ट्रवादीची आपल्याकडे नाशिक शहरामध्ये एवढी ताकद नसली तरी थोडे आपण म्हणतो की काही सैनिक जरी असले पण त्यांच्यामध्ये ताकद चांगली असली तर निश्चितपणाने ते गड जिंकू शकतात. आणि त्याच पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला आपलं सैन्यही वाढवायचं आहे आणि सैन्य वाढवत असताना प्रामाणिक लोकांचं सैन्य वाढवायचं आहे, जे पक्षासाठी, लोकांसाठी काम करण्याची ज्यांचा हेतू आहे आणि समाजामध्ये बदल घडवायचा हेतू आहे, अशा लोकांना सोबत घेऊन काम करायचं आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने मला 100% खात्री आहे येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय चांगले आणि सुंदर असे उमेदवार आपण निवडून देणार आहोत. अतुलदादांचंही काम आपल्या परिसरामध्ये अतिशय चांगलं आहे. त्यांना चांगली संधी दिली तर त्या संधीचा निश्चितपणाने ते सोनं करतील याची माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अतुलदादा असतील, पूर्णच जी आपली टीम आहे प्रभागामध्ये, माझ्या मते आपले 4 उमेदवार आहेत इकडे, आणि हळूहळू आपल्याला जसे जसे उमेदवारी येतील तशा जाहीर होतीलच. आता प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र उमेदवार कोणी असो, आपण फक्त कोकाटे साहेब आणि अजितदादा हे 2 चेहरे बघायचे आहे आणि चांगल्या मतांनी आपण सगळ्यांना निवडून द्यायचं आहे. आपल्याला अजितदादांचे हात बळकट करायचे आहे. हे करत असताना आपल्याला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे, एवढाच हेतू फक्त डोळ्यासमोर ठेवायचा आहे. मी अतुलदादा असतील, त्यांची सगळी टीम असेल, सगळेच कार्यकर्ते असेल, यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. मला खात्री आहे ते विजयाचा गुलाल घेऊनच आपल्यापर्यंत येतील. आणि निश्चितपणाने सिन्नरमध्ये ज्या पद्धतीने बदल कोकाटे साहेबांनी विकासाच्या माध्यमातून घडवलाय, त्याच पद्धतीचा बदल हा आपण नाशिक शहरामध्ये सुद्धा दादांच्या माध्यमातून घडवून आणू, ही ग्वाही देऊन आपले 2 शब्द संपवते. संकटमोचन हनुमान महाराज यांचं दर्शन घेऊन अतुलदादांनी आपण या ठिकाणी त्यांचं प्रचारचं नारळ या ठिकाणी आपण फोडले आहे. त्याला हे सर्व लोक या ठिकाणी हजेरी आहे त्यांची. आणि या ठिकाणी मी एकच सांगेन, कालच आचारसंहिता लागली आणि आज आपण अतुलदादाचं नारळ फोडतो, ही आडगावकरांच्या दृष्टीने भाग्याची आणि शुभ अशी वार्ता आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. या ठिकाणी अतुलदादांनी गेल्या सातत्याने 2 वर्षापासून हे काम करत आहे. धार्मिक काम असो, शैक्षणिक असो, क्रीडातला असतो, कुठल्याही प्रकारचं विविध प्रकारचं काम असतं ते अतुलदादांनी या ठिकाणी केले. आणि सतत 2 वर्षापासून हा सातत्याने जनतेची सेवा कशी करता येईल अशी या ठिकाणी या माणसाने काम केलं आहे. या ठिकाणी हे मी निश्चितच सांगतो, राष्ट्रवादी पक्षाकडून ते इच्छुक आहे, पण या ठिकाणी मी निश्चित सांगतो का आज मी सगळं बघितलं, श्रेष्ठींना चर्चा केली आणि आपलं हे राष्ट्रवादी तिकीट हे अतुलदादालाच मिळणार आहे हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला, सर्वांचे मी आभार मानतो. आणि यापुढे हा प्रचार यांचा सुरू झालेला आहे अतुलदादांचा. आपण ठामपणे सर्व नागरिकांनी, सन्माननीय मतदारांनी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं असं मी कळकळीत या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
NCN न्यूजसाठी गणेश खराट, आडगाव.